अजून पाहिजे तेवढं स्वच्छ पाणी आलं नाहीये, हिरवळ दिसायला लागली. पण आता इकडं खाली लांबपर्यंत आता हे जे दिसतंय ना, ही नाही तसं शासनाने ना पहिलं म्हणजे तर दारं बनवून घेतली त्याच्या अगोदर. हे बघा आता खाली पाणी चालू आहे, म्हणजे ज्यावेळेस खालच्यांची सगळी भरणी भिजून होतील ना, त्यावेळेस हिथलं दार उघडलं जाईल आणि इकडं आपल्या पलीकडं दिसतंय ना चिक्कूच्या झाडांकडं, तिकडच्या क्षेत्रामध्ये पाणी घेतलं जाईल आणि हिथलं दुसरं दार उघडून इकडच्या क्षेत्राला पाणी दिलं जाईल. पण आता सध्या खालची लोकांची भरणी चालू आहे, त्याच्यामुळे आता आपण उघडू शकत नाही. ज्यावेळेस खालच्या लोकांची सगळी भरणी भरून होतली त्यावेळेस हिथलं उघडलं जाईल. मग त्यावेळेस आपल्या शेतांना पाणी देऊन घ्यायचं. पाणी वाहते कसं, हे बघा दार दिसतंय, ही बंद आहे तिथून आता. हे बघा तिकडं बंद आहे. आता हा जो आंब्याचा प्लॉट दिसतोय हा आपल्या घराच्या पाठीमागचा आहे. तर ह्याला रात्रीच पाणी लावलं होतं. लेबर होते रात्री, एक जणच होते रात्रपाळीला, तर आहो पण त्यांच्या सोबतीला होते. तर दोघांनी मिळून सगळे भिजवून घेतलं होतं. आम्ही पण जागेच होतो सगळे रात्रभर पाणी सोडलेलं असल्यामुळं. आता सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाली ना, आले होते, म्हटलं किती भिजले तर बघून यावं. तर फक्त 2 ओळी राहिल्या होत्या, तर ते गेले घरी. मग इथं राहिलेली जी 2 ओळीचं होतं, म्हणजे 2 दारं फक्त मी इथं मोडून घेतली आणि बाकी मग इकडं तर सगळं तर भरून झालं होतं. तर आता आपल्या घराच्या शेजारचा जो आंबा आहे तर तिकडं पाणी सोडायचं होतं. तर तिकडचं पण आता तुम्हाला दाखवते मी नंतर. लेबर तर मदतीला असतातच, पण पूर्ण त्यांच्यावर डिपेंड राहून पण चालत नाही. आपण स्वतः सुद्धा कंबर कसून उभा राहावं लागतं त्यांच्या बरोबरीनं, तेव्हा कुठेतरी जाऊन ही आपली शेती चांगली फळाला येते. आहोंचं तसंच आहे, कारण लेबरच्या बरोबरीनं ते सगळं काम करतात शेतात.
परवा एका ताईने कमेंट केली होती की कॅनलला पाणी आलं म्हणजे कसं, म्हणजे मला काही माहिती नाही याच्यातलं म्हणून. तर कॅनलला हे जे पाणी आलेलं आहे तर हे भाटघर धरणातून सोडलेलं पाणी आहे, जे फक्त शेतीसाठी वापरलं जातं. इथं दार बंद केलं होतं आणि आता इथलं दार खोललंय, तर हे बघा इकडं पाणी चालू केलं. आणि तिकडं आपला आंबा आता भिजवायचा चालू आहे, तर आता मी तिकडंच जाणार आहे. चला जाऊ. किती छान वाटतंय असं एकदम कडक ऊन पडले, थंडगार पाणी. चला पाणी पडत होते आता. तिकडे कुठे निघाली का? चिक्कू आणायला. पडशील पाण्यात. आता इथून तिकडे आंब्याच्या बागेकडे पलीकडे निघाले तर होते, पण बघूनच चिक्कू खायची खूप इच्छा झाली. मला चिक्कू तसे फारच आवडतात. मग म्हटलं चला एक दोन तर मिळतोय का बघू, पण खालून पाणी असल्यामुळे ना पलीकडे जाता येत नव्हतं, म्हणून मग त्या लाकडाच्या ओंडक्यावरून मी पलीकडे गेले होते. आता गावले तरी झाडालाच पिकलेले चिक्कू, म्हणलं आता खात खात जाऊया. भूक पण लागली होती जराशी आणि छान वाटत होतं, वातावरण छान झालेलं असल्यामुळं. पाण्यातच पडावतो. वाचले. त्याला मागे पडत आपला. चला आता. आत्ता जे मी चिक्कू घेऊन आले होते तिथून जे पाणी चालू होतं ते बघा इकडं, इथून इकडं घेतलं आपल्या आंब्याच्या या बागेला. तर इथं तुम्हाला समजलं असेल की त्यांना बघितल्यानंतर तिथं पत्रा लावायचा सुरू होता, कारण काही केलं इकडं पाणी आवरत नव्हतं. आणि मग त्याच्यामुळे हे बघा इकडं आता भिजवून घेतलंय अर्ध्यातनं वरती आंबा आपला, तर इकडं पूर्ण गोडावूनपर्यंत पाणी आलं होतं, कारण पाण्याला प्रेशरच तेवढं जास्त होतं. असं सोडलं म्हणून तर दारं कोणीकडे पण कशी पण फुटत होती. त्याच्यामुळे ह्यांची वगैरे सगळ्यांची लय अपघात झाली. त्यांनी सगळे पुन्हा उतरले होते कॅनलमध्ये. ते काय मला शोध घेता आलं नाही, कारण मी तोपर्यंत इकडे आले होते म्हणून. तर हे बघा इथं बघू शकता किती पाणी वाहतंय जोरात ते. तर चला आता इथं अर्ध्यापर्यंत आंबा आपला भिजलाय, तर अर्ध्यातनं खाली भिजवायचं हे बघा. तर तिकडे चालले मी आता. चला तिकडे जाऊ आपण.
पाणी चालू इकडं आंब्याच्या बागेला द्यायला. तुम्हाला बघायचं होतं ना आंब्याला पाणी देताना, तर बघा कॅनलला पाणी आलंय त्याच्यामुळे भिजवून घ्यायचं चालू आहे सगळं. आणि मागच्या वेळेस पण मी उन्हाळ्यामध्ये कॅनलचं पाण्याचा व्हिडिओ टाकला होता. तुम्ही बऱ्याच लोकांची मला कमेंट केली की ताई विदर्भात वगैरे पाण्याची खूप चणचण आहे, तुम्ही शेतीला पाणी देता. तर हे जे कॅनलचं पाणी येतं ना आपल्याकडे, तर ते शेतीसाठीच येतं आणि ह्याचे आपण पाणीपट्टी भरतो, म्हणजे पैसे देतो ह्या पाण्याचे, आणि हे शेतीसाठीच असतं. त्याच्यामुळे सगळी शेतं भिजवून घेतली जातात. लय स्पीड आहे पाण्यात. किती भरून व्हायला लागले बघा, फुटले. आवरच नाही पाणी, इतकं स्पीड आहे पाण्यात. लेबर खाली कोपऱ्यावरती होते आणि इकडं पाणी आवरेनं झालं तर फुटायला लागलं होतं. त्याच्यामुळे मग इथली 2 दारं फक्त मी मोडली होती आणि खोऱ्या पण तिकडं खालीच नेला होता. म्हटलं आता जाऊन दुसरा खोऱ्या घेऊन येऊया, कमी जास्त अजून लागेल, कारण पाणी कुठेही फुटते त्याच्यामुळे पटकन बंद पण करावं लागतं ना. त्याच्यामुळे थोडंसं हातानं ओढायला माती जड जात होती, पण ठीक आहे, केलं आता ॲडजस्ट. आता कधी कधी चालायचंच तेवढं, ओके नाही. इकडचं तर सगळं भरणं भरून झालेलं आहे आपलं. तर तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा आपला व्लॉग, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ह्या छानशा वातावरणाचा मनसोक्त आनंद घ्या आणि खूप छान छान कमेंट्स करा. चला भेटू परत, तोपर्यंत बाय बाय.